प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की अवनी मात्र या घराला आपलं घर मानत नाहीये, पण आता मात्र असं काहीतरी घडलंय की या सगळ्यामध्ये अवनीने या घराचं घरपण परत आणण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी पायल आणि कोमल या दोघींना या घरची सून आता बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यानंतर मात्र आता सुलू आणि दत्ता यांचा काटा काढण्याचं दुसरं। ज्या वेळेला सुलू आता या घरावरती चाल करून आलेली आहे आणि त्यावेळेला पुढचा मागचा कोणताही विचार न करता मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता चिडलेल्या अवनीने मात्र आता काठी घेत सुलूची कशा पद्धतीने मात्र इकडे हक्कलपट्टी केलेली आहे, सुलूला कशा पद्धतीने मात्र आता धडा शिकवलेला आहे, सगळं सविस्तरपणे पाहू। अवनी आता विचार करायला लागलेली आहे की नाही, मी विठ्ठलावरती सगळं जर का सोपवलं होतं आणि विठुरायाने मला आता इकडे आणून ठेवलेलं आहे, तर या सगळ्यामध्ये मात्र आता विठुराया म्हणजे रुक्मिणी आणि विठुराया ह्या दोघांना सुद्धा आता असं वाटतंय की मी याच घरात राहावं। ते काही नाहीये, सगळं नीट होईपर्यंत मात्र आता मी याच घरामध्ये राहणार आहे, कोणत्याही परिस्थितीत मी आता इथून निघून जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मात्र आता इकडे अवनीने आपलं सगळं सेट होईपर्यंत म्हणा किंवा आता आपल्याला या सगळ्यामध्ये चांगला जॉब मिळेपर्यंत म्हणा हे घर सोडायचं नाही हा निर्णय घेतलाय। आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आपण पाहिलेलं आहे की पायलचा आता जो मोबाईल इकडे आता भेटलेला होता, पायलचा मोबाईल असतो तो म्हणजे स्वतः आता पाम्याकडे आणि त्यानंतर आपला मोबाईल आणण्यासाठी धन्याला मात्र आता इकडे पाठवलेलं असतं आणि त्याचमुळे पायल तिकडे आरडाओरडा करत आता येत असते आणि पायलने आरडाओरडा करत असं सांगितलेलं असतं की पाण्याने माझा मोबाईल इकडे आता घेतलेला आहे। आणि त्यानंतर धोंड्या त्या खूपच आता चिडलेले आहेत आणि चिडलेले मात्र आता धोंड्या त्या इकडे त्याला विचारत आहेत, बोल लवकर, कोण होती ती मुलगी, का त्या मुलगी आता तुझ्या मावाने खडे फोडत होती। आणि त्यावरती आता इकडे पाम्या सांगायला लागतो की हो आहे काहीतरी, काय करायचं तुम्हाला, यावरती आता इकडे धोंड्या आता सांगायला लागतात, काय बोलत होती ती मुलगी की तुझं कोणासोबत तरी आता अफेअर आहे, कोण आहे तो, बोल लवकर, कोण आहे ती मुलगी। यावरती पाम्या आता सांगायला लागतो, आहे माझं कुणावरती तरी प्रेम। यावरती यशा म्हणतो, अरे बोल ना मग, तुझं कुणावरती प्रेम असेल त्याच्यासोबत लग्न लावून देण्याचा मात्र आता हे आमचा म्हणजे जे काही असेल ते आम्ही करू ना। यावरती तो आता म्हणायला लागतो, काय करणार आहात तुम्ही काही करू शकत नाही आहात, म्हणजे आता माझं प्रेम असलं तरी सुद्धा मी ते व्यक्त करणार नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे धोंड्या, का व्यक्त करणार नाहीस, काय झालं, या घरामध्ये एक दुसरी सून आली तर काही बिघडणार आहे का असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो बिघडणार आहे। आणि यावरती मात्र आता धोंड्या म्हणाला, तुला काय वेड लागले का, अरे खरंच प्रेम असेल तर बोलून टाक की, काय इतकं अवघड आहे त्याच्यामध्ये असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय बोलू, आणि या घरामध्ये मात्र आता एक दुसरी बाई आणून ठेवू आणि तिचं आयुष्य मी बर्बाद करू असं म्हटल्यावरती धोंड्या आता सांगायला लागतो, काय बोलतोयस तू, आयुष्य बर्बाद करायला कोण सांगतोय, अरे तिला सून म्हणून या घरात घेऊन ये आणि आता आयुष्य का बर्बाद होईल। यावरती धन्या आता सांगायला लागतो, बरोबर आहे दादा, अरे बोल ना, जशी अवनी वहिनी या घरामध्ये आली तशी ती पण घरात येईल आणि आता एकीला दोघी होतील आणि त्यानंतर कोमलला पण आपण आणूया की कोमल वहिनीला, आणि मग काय तिघी या घरामध्ये नांदतील ना, तू असं काय करतोयस, बोल की असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, काय करू, इथे आणून तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी आता तिला मी इकडे घेऊन येऊ शकत नाहीये। आणि मग मात्र अवनी आता चिडते आणि चिडलेली अवनी आता सांगायला लागते, काय बोलताय, खरं तर मी आत्तापर्यंत अनेक घरं बघितलेली आहेत ज्या घरामध्ये बाईला मात्र आता तिचं हक्काचं स्थान मिळत नाहीये, पण या घराची गोष्ट काहीतरी वेगळी आहे। या घरामध्ये मात्र आता मी पाहिले की जितकं स्थान आता किंवा जितकं प्रेम आपुलकी माया या घरामध्ये बाईला मिळते ना, ती प्रेम आपुलकी माया मी कित्येक घरामध्ये सुशिक्षित घरामध्ये सुद्धा आता पाहिलेली नाहीये। का तुला असं वाटतंय की आता या सगळ्यामध्ये की जी कोणी तू तिला आणशील ती इकडे खुश राहू शकणार नाहीये, तू खूप चुकीचा विचार करतोयस, असं काही घडणार नाहीये। आणि त्यावरती धन्या म्हणतो, वहिनी काय पाम्या म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये काय आहे ते, म्हणजे काही झालं तरी सुद्धा लोक आपल्या घराबद्दल काय बोलतात ते। आणि त्यावरती मात्र आता अवनी म्हणते, काय बोलतात लोक, आणि त्यावरती तो म्हणतो, सगळी लोक सांगतात
की आईला मात्र बाबांनी मारले. मला माहिती आहे ना, बाबांनी काही नाही केलेलं आहे, पण अशा घरामध्ये मात्र आता एका मुलीला आणून उद्या काही कमी जास्त झालं तर आता आम्ही सगळे अडचणीत येऊ, हे तुला कळतंय का वहिनी? आणि त्यावरती मात्र अवनी सांगायला लागते, तुला स्वतःवरती विश्वास आहे ना, मग तू तुझ्या वडिलांवरती विश्वास ठेवून आता इकडे हे सगळं करायला काय हरकत आहे? यावरती तो म्हणतो, मला माझ्यावरती विश्वास आहे, पण आता मला बाकी कुणावरती विश्वास नाही आहे. हा विषय आपण आता इथेच ठेवूया. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण हा विषय वाढवूया नको, कारण काही झालं तरीसुद्धा मात्र आता मी कोणत्याही मुलीला इकडे आणणार नाही म्हणजे नाही, असं फायनली मात्र आता त्याने इकडे सांगून टाकलेलं आहे. आणि त्यावरती अवनी म्हणते, खबरदार, जे काही बोलतोस ना ते पूर्णपणे तू आता चुकीचं बोलत आहेस. तुला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तू तुझ्या घरच्यांचा मात्र आता अपमान करत आहेस? खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये तुझ्या इतके ते म्हणजे ती लोक इतकी हे आहेत ना की आता तुला या सगळ्यामध्ये असं बोलायला काहीच वाटत नाही आहे. म्हणजे या घरामध्ये खरं तर बाईचं काय हक्काचं स्थान आहे हे मला समजलेलं आहे, पण तुला नाही समजलं. ठीक आहे, तुझी मर्जी, असं म्हणत आता इकडे पाम्या सांगायला लागतो, वहिनी तुला काय वाटतं, माझ्या घरच्यांचा मला अभिमान नाही आहे? मला आहे, पण खरं सांगू का, तर आता या सगळ्यामध्ये मी बाहेरच्यांचं बघतोय ना, तर मी लग्न नाही करणार आहे. त्यावरती म्हणते, ती तुझी मर्जी झाली, पण घरच्यांच्याबद्दल काही बोलू नको. यशा सांगायला लागतो, बरोबर आहे, म्हणजे अवनी जे बोलते ते बरोबर आहे, अरे लोकांना बोलू दे की. आणि मग त्यावरती पाम्या सांगायला लागतो, दादा मग तू का नाही करत आहेस? तू का नाही कोमलच्या सोबत आता लग्न करत आहेस? तुझं सुद्धा कोमलवरती प्रेम आहे, मी पाहिलंय. तू कोमलवरती प्रेम करतोस, ही गोष्ट कुणाही पासून लपलेली नाहीये. मग का नाही तू कोमलला एक्सेप्ट करत आहेस? बोल ना, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे यशा गप्प बसलाय. आणि माझी आणि तुझी गोष्ट वेगळी आहे. मुळातच या सगळ्यामध्ये कोमल त्या आत्याची मुलगी आहे, जी आत्या आपल्या आता वाईटावरती टपलेली आहे. आणि असं असताना मी या सगळ्यामध्ये मात्र आता कोमलला हे करू, यावरती आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे अवनी, पण मी पाहिले कोमलच्या डोळ्यामध्ये तुमच्याविषयी जे काही प्रेम, आपुलकी, माया आहे ती सगळी मी पाहिलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सगळेजण गप्प बसलेत. आणि अवनी सांगते, ते काही नाही आहे, पाम्या तुझी कोणी आहे ती, आणि त्याच्या दादा तुमची कोणी कोमल, यांना आता या घरात आणलंच पाहिजे. इकडे सगळेजण बघत बसलेत. अवनी मात्र या सगळ्यामध्ये आपलं घर म्हणते. आणि धोंडब्या आता म्हणतात, बघितलंस सुनबाई काय बोलते, ते काही नाहीये, आता इकडे या घरामध्ये अजून 2 सुना आल्याच पाहिजेत. आणि असं म्हणत धोंड्यात आता खुश झालेत. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता मात्र इकडे धोंड्या आलेला आहे. आणि कोमल, आत्ताच माझ्या सुनबाईने सांगितलंय की या घरामध्ये कोमल आणि म्हणजे पाम्याची बायको ही आता सून बनून येणार म्हणजे येणार. असं म्हटल्यावरती इकडे आता चिडलेली आहे सुलू आत्या. आणि या तुझ्या सुनेला काही उद्योग नाही आहेत का? माझ्या आता मुलीच्या मागे कशासाठी लागले? ते काही नाही आहे. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलीला मात्र आता या सगळ्यामध्ये सोडा. माझ्या मुलीच्या वाटेला गेला तर मात्र खबरदार. आणि असं म्हणत ती आता डायरेक्ट अवनीवरती चिडले. अवनी, तुला तुझं काय करायचं ते तुझ्या घरात कर ना, कशासाठी तू या सगळ्यामध्ये माझ्या आता भानगडीत पडते आहेस? हे बघ, माझ्या भानगडीत पडू नकोस. आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मात्र आता तुला इकडे चांगलाच दणका देईन. असं म्हटल्यावरती अवनी आता सांगायला लागते, 1 मिनिट, तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे आता असं ज्ञान असेल तर आता कोमलला हे लग्न करायची परवानगी आहे. आणि कोमलचं यशदांवरती प्रेम आहे. दोघं पळून गेले ना तरी तुम्हाला कळणार नाही आहेत. तो त्या दोघांच्या मोठेपणा आहे की ते आई वडिलांच्या मात्र आता मर्जीच्या विरुद्ध लग्न करण्यासाठी तयार नाही आहेत. आणि तुम्ही या सगळ्यामध्ये त्या दोघांना मात्र आता अशा पद्धतीने बोलताय ना, ही गोष्ट चुकीची आहे. ते काही नाही आहे. आता उद्याच्या उद्या मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने यशोदा आणि आता कोमलचं लग्न होतंय. यशोदा आणि इकडे आता सगळेजण खूप खुश झालेत की आता कोमल म्हणजे इकडे आता ज्या पद्धतीने अवनी आता बोलत आहे आपल्याविषयी ते बघून. आणि आता पुढील भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. चिडलेली अवनी मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता सुलू आत्याला धडा शिकवण्यासाठी काठी घेऊन तिच्या मागे लागणार आहे. कारण आता सुलू आत्या या घरात येऊन आता हे लग्न कसं होतंय ते मी पण बघते. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते, आणि तुम्ही या लग्नाच्या मध्ये कशी येताय ते पण मी बघते. असं म्हणत अवनीने मात्र आता असा काहीतरी धमाका केलाय की त्यानंतर मात्र आता इकडे चांगलीच घाबरलेली सुलू आता पाय काढत पळ काढत तिकडून पळालेली आहे. फायनली अवनीने
या घराला आपलं घर मानत मात्र आता या घरावरती आपला आता हक्क सांगत सुलू आत्याची चांगलीच हक्कलपट्टी केलेली आहे। फायनली अवनी आता या घरची मेंबर झाले आणि अजून 2 सुना आणण्याची तयारी करते। मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये अजून असेच टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहेत। अवनी कायमची आता या घरची कशी होऊन राहणार आहे, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहे।